नमस्कार मित्रांनो, जर सरकारी कंपन्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तीही 2024च्या बजेट पूर्वी, ओके, तर 2024च्या बजेट पूर्वी कुठले पीएसयू शेअर घ्यायला पाहिजे याचं मी तुम्हाला आज रिकमेंडेशन देणार आहे, माहिती देणार आहे. रिकमेंडेशन देतोय म्हणजे लगेच डोळे बंद करून ते शेअर नाही घ्यायचे, त्याच्यातले तुमचे निवडक तुमच्या प्राइस रेंजनुसार तुम्हाला निवडायचे. सोबतच हे शेअर मी का देतोय याचं कारण सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्येच मी सांगणार आहे. कुठले कुठले चांगले शेअर असू शकतात याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता सगळ्यात पहिले पीएसयू शेअर म्हणजे काय? या ज्या पीएसयू शेअर असतात ना, या ज्या कंपन्या असतात ना त्या सरकारच्या मालकीच्या असतात. म्हणजे काय? त्याचे ओनर कोण? गव्हर्नमेंटच असेल, ओके, किंवा गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भागधारक असतो. त्याचे जे समभाग म्हणजे स्टॉक्स आहे हे सरकारकडे खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळं काय होतं की हे शेअर जे असतात ते स्टेबल असतात. आता फॉर एक्झाम्पल इंडियन रेल्वेचे जर तुम्ही स्टॉक बघू शकता, आता कुठलाही स्टॉक घ्या हा वरतीच जातो. एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा सारखे हे जे शेअर आहे हे पीएसयू शेअर आहे. बरं, मी तुम्हाला फक्त तेवढेच नाही सांगणार, मी तुम्हाला अजून भरपूर शेअर सांगणार आहे. जवळपास 40च्या आसपास आहे आणि 300 रुपयाच्या आतले 25 शेअर आहे त्याच्यात, ओके. तर हे सगळे सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. सर्वप्रथम काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय, एक लाईक करायचंय, नंतर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायचा. नक्की शेअर करा, लाईक आलेच पाहिजे, ओके. आता सरकारी शेअर का घ्यावे याच्यासाठी एक छोटस क्लिप बघा. शेयर मार्केट में रुचि रखने वाले को भी ये गुरु मंत्र है कि जो सरकारी कंपनियों को ये लोग गाली देना, आप उसमें दांव लगा दीजिए साहब, अच्छा ही होने वाला है. आता एक सिंपल गोष्ट, तुम्ही जर बघत असाल 2014 पासून आज 23 वर्ष 24 वर्ष म्हणजे 10 वर्षाच्या आसपास होईल, पीएसयू सेक्टर मधल्या ज्या कंपनीज आहेत त्या किती वरती चाललेल्या आहे. तुम्ही एक साधा ग्राफ काढून बघा, ओके, मागच्या 5-10 वर्षाचा तुम्हाला कल्पना येऊन जाईल, ओके. बरं, आता आणखी एक तुम्हाला प्रश्न, तुम्ही मोदीचा व्हिडिओ बघितला ना, जर मोदी सरकार 2024 मध्ये आलं नाही तर शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ओके. आपण याच्यावरचा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. परंतु या प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्या. आता पीएसयू स्टॉक काय असतात की गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असतात. भरपूर कंपन्या असतात, त्याच्यात चढ उतार होता, परंतु सरकारचा पाठिंबा असतो, त्याच्यामुळं जास्त तग धरता, ओके. त्याच्यामुळे हे जे शेअर असताना ही यांची रिस्क कमी असते. शिवाय सरकारी कंपन्या ज्या असतात अनेकदा मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. फॉर एक्झाम्पल रशिया युक्रेनचं युद्ध होतं, त्याच्या वेळेस आपल्याला क्रूड ऑइल किती कमी भावाने मिळत होतं. सोबतच वीज, खाणकाम याच्यातून खूप जास्त पैसा सरकारला मिळत असतो. मग हे शेअर्स काय करतात, ते डिव्हिडंड वाटतात, ओके. मग ते जर शेअर आपल्याकडे असले तर आपल्या अकाउंटवर डिव्हिडंड जमा होतो. आणि सरकार काय करतं, आपल्या सरकारी धोरणामध्ये या कंपन्यांना प्रोत्साहन देणारेच निर्णय घेतं. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी, पैसे पण माझ्याकडे येणार आणि माझी कंपनी पण वाढणार, दोन्ही पण फायदे मला होणार. मग याच्यासाठी गरजेचं आहे की पीएसयू कंपन्यात, चांगल्या पीएसयू कंपन्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता सवलती काय काय देतं किंवा सरकार त्यासाठी निर्णय काय घेतं, जसं की सबसिडी देतं. फॉर एक्झाम्पल सोलारवर 40% सबसिडी होती, ईव्ही वर 20% होती, इलेक्ट्रिकल व्हेकलवर, ओके. मग याच्यामुळे काय होतं, ज्या पीएसयू कंपन्या आहे ना त्यांच्या शेअरच्या किमती वाढवू लागतात. सरकारी कंपन्यांच्या ज्या महागाईच्या काळात आहे ना त्यावेळेस या सरकारी कंपन्या काय करतात की स्वतःचं प्रोडक्ट असेल तर ते स्थिर किंमत ठेवतात. कारण काय, त्यांना जनतेच्याच हिताचा निर्णय घ्यायचा असतो, त्याच्यामुळे त्यांच्या किमती स्थिर पाहिजे, ओके. आणखी एक महत्वाची गोष्ट की यांना नियमित उत्पादन सुद्धा असतं. त्याच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा वाढत असेल, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची असं बोललेले आपले पंतप्रधान, तर मग त्यावेळेस ही ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा होती ना तेव्हा सरकारच्या कंपन्या ऑब्विसली वाढणार ना. बरं चला, सगळं फंडामेंटल आणि सगळं टेक्निकल एका साईडला सोडून द्या, तुम्ही एवढा लॉजिकली विचार करा ना की 5 ट्रिलियनची जेव्हा इकॉनॉमी होणार आहे तेव्हा या कंपन्यांचे जे स्टॉक्स आहे किंवा कंपन्यांचा पसारा आहे हा किती मोठा वाढलेला असेल, किती चांगल्या प्रकारे वाढलेला असेल, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ओके. ही सध्या आपल्याला चांगली कंडिशन आहे. आणि येणारं जे बजेट आहे
1 फेब्रुवारी 2024 रोजी जे बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये तर आपल्याला हे गोष्ट आणखी महत्वाची चांगल्या प्रकारे समजणार आहे. ओके, त्याच्यामुळं मला जे वाटतं, काय वाटतं की हे जे PSU चे स्टॉक आहे तुम्ही आधीच घेऊन ठेवावे. ओके, आणि हे जर घेऊन ठेवले तुम्ही तर तुम्हाला बजेटच्या पुढपर्यंत अगदी लॉंग टर्म साठी असो, शॉर्ट टर्म साठी असो, 1.5-2 महिन्याकरता असो किंवा पुढच्या 20 दिवसाकरता असो, तुम्हाला नक्की फायदा देऊन जातील. हा, एक महत्वाची गोष्ट, लगेच डोळे झाक करून कुठलेही PSU स्टॉक घेऊ नका. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही त्याचा आर्थिक स्थिती, उत्पन्न, भविष्यातील वाढ यांच्या जोखमीचे संशोधन करणं गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल मला ते स्टॉक माहिती नाही किंवा मला हे जमत नाही, तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला जर ही आर्थिक स्थिती, भविष्यातील वाढ याची माहिती करून घ्यायची असेल तर आपले पुस्तक आहे, आपले कोर्सेस आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला डीमॅट अकाउंट काढायचे असेल तर हे सगळे ऑप्शन तुमच्या समोर अवेलेबल आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. प्रश्न असा आहे की आता तुम्ही कुठले शेअर घेतले पाहिजे, तर मग सोप्यात सोपं काम करायचं. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये स्टॉक मार्केट मराठी म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. डायरेक्टली लिंक आहे, पोस्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसणार, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार शेअरचं नाव, शेअरची सध्याची प्राइस आणि शेअरचं टार्गेट काय असू शकतं पुढील 1 ते 2 महिन्याचं. शॉर्ट टर्म पिरियड साठी घेतोय 1 ते 2 महिन्याचं मी PSU नंतर घेतोय. ओके, म्हणजे आपलं बजेट 2024 जेव्हा सांगतील त्याच्यानंतरच्या हिशोबाने घेतोय. तर मग अशा प्रकारे जर तुम्ही घेत असाल तर तुमचाही फायदा होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट, ब्लाइंडली तुम्हाला घ्यायचं नाहीये, तुमचा पण याच्यावर अभ्यास पाहिजे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक चांगली कमेंट बॉक्स मध्ये द्या. धन्यवाद.